तुझं सवे बहरली प्रीत भाग 12वा. लेखिका प्राची सोय. सुमन आणि विराजची एकत्र नजरानजर झाली. सुमनला काहीतरी विलक्षण आठवले आहे आणि तिला ते सांगायची घाई झाली आहे हे तिच्या चेहऱ्याकडे बघून स्पष्ट समजत होते. काही आठवले का? विराजने विचारले. हो, पण ते कितपत महत्त्वाचे आहे किंवा नाही हे तुम्ही ऐकल्यावर ठरवा. हो चालेल, सांग पटकन, विराज म्हणाला. एक गोष्ट मला आदित्यशी बोलताना सारखी खटकते, ती ही की त्याचे डोळे कशाने तरी विलक्षण चमकतात, उत्तेजित होतात. काल त्याच्या खोलीत गेले तेव्हा त्याने त्याची सामानाची सुटकेस उघडली. मला द्यायचे गिफ्ट त्या बॅगेत होते. खूप घाईघाईत तो ती बॅग उचकडत होता आणि मला ते दिसलं. त्याच्या बॅगेमध्ये काही पेपर्स होते. ओझरतं मी एका पेपरवर लाल रंगाचं चिन्ह पाहिलं. हॉस्पिटलचे असते तसे, आणि एक प्लास्टिकचा मेडिसिनचा डब्बा होता. आदित्य कसल्या गोळ्या खातो, त्याला काय आजार असावा, सुमन विचार करत बोलली. सुमनजी, ही चांगली माहिती दिलीत तुम्ही. आपल्याला बघायला हवं तो कसल्या गोळ्या खातो आणि ते पेपर्स काय आहेत. मला वाटतं आपण ते काम आजच करू शकतो. आज? आणि ते कसं? सुमनजी, तुम्हीच म्हणालात ना आता, अण्णा एका माणसाबरोबर आदित्यला जमीन दाखवायला घेऊन जाणार आहेत. विराजच्या या वाक्यावर सुमन तिचे पांढरे शुभ्र दात दाखवत खळखळून हसली. तिच्या या अचानक हसण्याचे कारण न समजून विराज तिच्याकडे बावळटासारखा बघायला लागला. तुम्ही हसताय का? मी काही चुकीचं बोललो का? न राहून तो बोलला. जोगळेकर, मी कुठे असं म्हणाले की अण्णा आदित्यला जमीन दाखवायला घेऊन जात आहेत? मी असे म्हणाले की आज एक माणूस येतोय घरी जमिनीबद्दल सांगायला, म्हणून अण्णा लवकर घरी गेलेत. अरे बाप रे, एवढ्या मोठ्या कारणासाठी तुम्ही हसलात का? विराज तिची फिरकी घेत बोलला. एवढं मोठं कारण? कुठलं? आता बावचळण्याची पाळी सुमनची होती. तिचा चेहरा पाहून विराजला हसू आले. थट्टा करताय ना माझी? तिचे निळेशार डोळे मोठे करत बोलली. अगं नको बघूस ना असे डोळे मोठे करून माझ्याकडे. मग सारखं स्वतःला विसरायला आणि तुझ्या प्रेमात पडायला होतं. विराज स्वतःशीच बोलत होता. अहो शुकशुक, ओळखीचे बोलावणे. कुठे हरवलात? सुमनने त्याच्या डोळ्यासमोर टिचकी वाजवली. काही नाही सुमनजी, तुम्ही एवढ्या मनसोक्त हसता हे आजच दिसलं मला. माहिती आहे ते मला. आरव सारखं म्हणत असतो. काय? हेच की ताई, हसल्यावर तू खूप छान दिसतेस, सुमन खाली पाहत बोलली. नाही, साफ चूक आहे ते, विराज ठामपणे बोलला. काय म्हणजे? हसल्यावर तुम्ही छान दिसता असे नाही, तर तुम्ही खूप छान हसता. विराज एकटक तिच्याकडे बघत बोलला. चला निघूया, खूप उशीर झाला. अंधार बघा कसा दाटत आलाय तो. सुमन पटकन उठायला गेली आणि त्या गडबडीत तिच्या साडीचा फॉल पायाखाली आला व ती पुढे धडपडली. क्षणात विराजने तिच्या दोन्ही खांद्यांना पकडले व आधार दिला. धुक्यात दाटलेली गूढ संध्याकाळ, केशरी सोनेरी रंगाची उधळण सोडून परतीच्या वाटेला लागलेली निशब्द शांतता मनास वेड लावत असताना त्या जोडीला असामान्य लावण्य घेऊन उभी असलेली अप्सरा. दोन स्वप्नाळू जीव. सामान्य माणसाने स्वतःला सावरायचे ते किती अन कसे? विराजच्या भक्कम हातांच्या स्पर्शाने सुमन मोहरून उठली. तिचे गाल आरक्त झाले. निळ्या डोळ्यात निळाईत बदामी रंग मिसळला. तिची गोरी काया पुलकित झाली. त्या दिवशी विराजची आणि आपली धडक होईल म्हणून तिने गच्च डोळे मिटून घेतले होते, पण आज तिला विराजने सोडू नये असे वाटले. त्याच्या हातांचा आधार असाच कायम आपल्याभोवती असावा असे तिचे मन त्याला म्हणत होते. हीच भावना तिच्या मनात काल रात्री आदित्यच्या खोलीतून निघताना उमटली होती. ती नीट उभी झाल्यावर विराजने तिच्या भोवतीचे हात अलगद सोडले. निघूया, अण्णा वाट पाहत असेल, गाडी आहे, 5 मिनिटात पोचू, विराज बोलला. सुमनने फक्त मान हलवून होकार भरला. दोघे चालत गाडीजवळ आली. गार वारा वाहू लागला. तिने स्वतःभोवती साडीचा पदर गुंडाळून घेतला. विराजने तिला गाडीचे दार उघडून दिले व ती आत बसल्यावर तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. सुधाला आदित्यला बघून खूप आश्चर्य वाटले, कारण सुमन तिला काहीच बोलली नव्हती. तिचा आत्तेभाऊ येणार आहे. एखाद्या हिरोसारखा दिसणारा गोरा पान आदित्य बघता क्षणी सुधाला आवडला आणि त्याचे गडद तपकिरी डोळे ते हृदयाचा ठाव घेत होते. उमा काकूंनी त्याची ओळख करून दिली तेव्हा तिला कोण आनंद झाला. नमस्कार, ती त्याच्याकडे बघत बोलली. हाय, आदित्य बोलला. सुधा, थांब गं थोडा वेळ, अजून अण्णा आणि सुमनही आले नाहीत, येतील इतक्यात. मी चहाचं बघते सगळ्यांसाठी, तोवर बोल हो आमच्या आदित्यबरोबर, तेवढाच त्याचा वेळ जाईल आणि तुझी सुमनची भेट होईल. उमा काकू तिला थांबवत बोलल्या. बरं काकू,
थांबते मी थोडा वेळ. खास वेळ काढूनच आली होती सुमनला भेटायला, सुधा म्हणाली. उमा काकू आत गेल्या. सुधाने एक खुर्ची खेचत आणली व आदित्यपासून थोडी लांबवर ठेवून बसली. सो कसं वाटलं आमचं कोकण आणि स्पेशली दापोली गाव? सुधाने विषय सुरू करत पहिला प्रश्न विचारला. समोर बसलेली मुलगी स्मार्ट हुशार दिसते. दापोलीच्या सगळ्याच मुली सुंदर आणि स्मार्ट असतात का? आदित्य सुधाला न्यायाळ्यात विचार करत होता. मिस्टर आदित्य, कसला विचार करताय? उत्तरं सोपी असतात जर सच्च्या मनाने दिली तर, पण कधीकधी प्रश्नच माणसांना क्लिष्ट वाटतात. आता या मुलींनी कसलं एवढं प्रवचन दिलं? माझ्या तर डोक्यावरून गेले. येस, व्हेरी मच. नाईस कोकण अँड नाईस दापोली विलेज. आय लाईक इट. आदित्य बोलला. ओ दॅट्स ग्रेट. दुसरे छान म्हणू नका तर दापोली फिरूनही बघा. आय एम शुअर तुम्हाला नक्की आनंद मिळेल. थँक्स. मी नक्की ट्राय करेन मिस सुधा. हे पुढे मिस कशाला? तुम्ही सुद्धा पुढे मिस्टर लावले ना? आदित्यने असे म्हटल्यावर दोघे हसू लागले. गेटचा आवाज आला तसं आदित्यने गेटकडे पाहिले. अण्णा येत होते पण ते एकटे होते. सुमन दिसत नव्हती. आदित्य विचलित झाला. अरे सुधा, कशी आहेस बाळा? आत येत अण्णांनी विचारले. सुधाने अण्णांचा कोट टोपी घेतली व खुंटीला अडकवली. मी छान आहे अण्णा. बरं झालं तुमची भेट झाली ते. सुमन घरी आली होती तेव्हा आमचं बोलणं झाले होते. हो बाळा, सुमनने सांगितलं मला. अण्णा, बायोडेटा आणलाय. काकूंकडे दिलाय मी. चालेल, घेतो मी तिच्याकडून. शाळेत घेऊन जाईन आणि 2 दिवसात कळवतो मी, अण्णा बोलले. थँक्यू अण्णा, सुधा म्हणाली. अण्णा, सुमन कुठे आहे? आली नाही ती? तिने प्रश्न विचारला आणि आदित्यने कान टवकारले. त्यालाही जाणून घ्यायचे होते सुमनबद्दल. ती आणि जोगळेकर भेटलेत, काहीतरी काम होते, येतच असतील, अण्णा सहज बोलले. ठीक आहे, मी निघते आता. सुमनला सांगा येऊन गेली ते. सुधा निघाली. बाय आदित्य, ती बोलली, पण आदित्यचं तिच्याकडे लक्षच नव्हते. त्याच्या मनाने एक चित्र उभं केले होते. विराज व सुमन एकमेकांचे हात हातात घालून येत आहेत. त्याच्या शरीराला सूक्ष्म कंप सुटला. कानामागून घाम यायला लागला. वॉर्निंग, आई म्हणते जास्त रागवायचे नाही, ते हेल्थसाठी चांगले नसते. पण ही सुमन अशी का वागते? का नाही ऐकत म्हणजे? गेटचा आवाज आला. आदित्यने तिरकी मान करून पाहिले. गाडी पार्क करून विराज आणि सुमन गेटमधून आत येत होते. दोघे पायरी चढून आत आले. उमा काकू सगळ्यांसाठी चहा पाणी घेऊन आल्या. आई, मी आले असते ना घ्यायला, तू का त्रास घेतलास? उमा काकूंच्या हातातला ट्रे घेत सुमन बोलली. असू दे ग, दमून आलीस आणि कुठे कामाला लावू? लगेच घ्या सगळ्यांनी निवांत चहा बिस्किटे घ्या. सुमनने सगळ्यांना चहा दिला. आदित्य खाली बघत होता. आदित्य, चहा घे. पटकन आदित्यने मानवर केली. त्याची जळजळीत नजर तिच्यावर रोखलेली. त्या नजरेची धग चहापेक्षा गरम होती. सुमन विचलित झाली. आदित्य बाळा, चहा घे, अण्णा बोलले. आदित्यची थोडा वेळ लागलेली तंद्री तुटली व त्याने चहाचा कप हातात घेतला. सुमनने सुटकेचा निश्वास टाकला. विराजचे आदित्यकडे लक्ष होते. त्याच्या चेहऱ्यात झालेला बदल त्याने पाहिला. काहीतरी नक्कीच आहे त्याच्या मनात आले. विराजला सुमनने सांगितले होते ते आठवले. त्याच्या सुटकेसमध्ये तिने पाहिलेले डॉक्टरी पेपर्स आणि तो मेडिसिनचा बॉक्स. आदित्यला काय आजार असावा? एवढा तरुण स्ट्रॉंग मुलगा इतक्या लांबून येतो, सोबत मेडिसिनचा बॉक्स घेऊन. ठीक आहे, असू शकेल छोटा मोठा आजार. ठेवल्या असतील बरोबर गोळ्या. अमेरिका आणि इथल्या वातावरणात जमीन आसमानचा फरक आहे. वातावरणाचा त्रास होऊ नये म्हणून ठेवल्या असतील गोळ्या. तरी त्याचे दुसरे मन म्हणत होते, काय हरकत आहे त्या गोळ्या कुठल्या आहेत ते बघायला. जर तसा चान्स मिळाला तर. विराजने पक्के केले. अरे त्याच्या खोलीत जाऊन पाहून तरी येऊ. विराज असा विचार करत होता आणि त्याचं लक्ष सहज आदित्यकडे गेले. आदित्य त्याच्याकडे पापणी न हलवता एकटक बघत होता. काय होते त्या नजरेत? प्रचंड राग, दुस्वास, आव्हान. आदित्यची नजर विराजला बिथरलेली वाटली. दारू प्यालेला माणूस जसा जड नशिल्या डोळ्यांनी पाहतो तसा आदित्य विराजकडे पाहत होता. अण्णा, मी खोलीत जातो, दमलोय. फ्रेश होतो आणि थोडा आराम करेन. रात्रीच्या जेवणाला भेटू, विराज उठत म्हणाला. हो जा जोगळेकर, थोडा आराम करा. मीही माझ्या खोलीत जाईन आता, अण्णा विराजला म्हणाले. सुमनने सगळ्यांचे चहाचे कप घेतले व आत किचनमध्ये उमा काकूंना मदत करायला निघून गेली. विराज जिना चढून आला. तू त्याच्या खोलीत जायला वळणार, तो त्याला मागून आवाज आला. हे विराज, वेट. विराज थांबला. त्याने मागे वळून पाहिले. आदित्य त्याचे तपकिरी डोळे रोखून उभा होता. हे आदित्य, हाऊ वॉज युअर डे? यू मस्ट हॅव बीन बोर्ड, इजंट इट?
विराज सहजतेने बोलला. हो झालो ना, खूप कंटाळलो. वाटलं सुमन लवकर येईल, मग ती आणि मी बाहेर फिरायला जाऊ. पण कुठे काय, तिथं तुझ्याबरोबर मजा. आदित्य, माइंड युअर लँग्वेज. विराज त्याचं वाक्य मध्येच तोडत बोला. हो रिअली? देन विराज, तू तुझ्या लायकीत राहा. डू यू गेट मी? आदित्य त्याच्या एकदम जवळ जात बोलला. विराजच्या खाडकन लक्षात आले. आदित्यचे असे अचानक विक्षिप्त वागणे, त्याच्यासमोर सुमनचाही त्याने असाच अपमान केला होता, असंबद्ध बोलला होता. विराज, शांतपणे घे, रागावू नकोस, नाहीतर आदित्यपर्यंत पोहोचण्याचे मार्ग बंद होतील. तो काय आहे हे जाणून घ्यायला हवे. विराज स्वतःलाच बजावत होता. हे व्हॉट हॅपन? स्केड? हां? आदित्य हसला. अरे मी का घाबरू तुला? सांग. इतका छान फ्रेंड भेटलाय आणि मी घाबरू? नो नेव्हर. चल ना, तुझ्या खोलीत बसून बोलूया. ती पाठीमागे गॅलरी उघडते ती तुझ्या खोलीतलीच ना? चल, मला बघायची आहे. विराज त्याच्या खांद्यावर हात ठेवत जसं काही झालेच नाही अशा आविर्भावात बोलला. आदित्यला थोडा वेळ गेला सावरायला. त्याला काही बोलता आले नाही. विराजने बळेच त्याला त्याच्या खोलीत नेले. दार ओढून घेतले. खोलीत एक कपाट, 2 खुर्च्या, एक टिपॉय, आरसा आणि मोठा पलंग होता. पण एक होतं, त्याच्या खोलीचा फील या खोलीत नव्हता. नसणारच. त्याच्या खोलीवरून सुमनचा जो हात फिरला होता, विराजला आठवले आणि तो गालात मंद हसला. विराज, का हसलास? आज कुठे गेला होतास तिला घेऊन बाहेर? ते आठवून हसतोस का? हे बघ, तुला पहिलं आणि शेवटचं सांगतोय. मी ते सुमनशी लग्न करायला आलोय. तिला घेऊन अमेरिकेला जाणार. तिथल्या माझ्या आलिशान घरात तीच शोभणार. माझ्या आणि सुमनमध्ये कोणी तिसरं आलेलं मला चालणार नाही. इथे पेइंग गेस्ट म्हणून आलायस ना, तसाच राहा. आदित्यने त्याची तर्जनी त्याच्या छातीवर ठेवत म्हटले. आणि विराज हसत सुटला. पूर्ण 1 मिनिट त्याने हसून घेतले. हसतच तो पलंगावर सुटकेस जवळ बसला. हे काय झाले तुला हसायला? वेळ लागले का? आदित्य न समजल्यासारखा चेहरा करून बघू लागला. आदित्य, हसू नको तर काय करू? अरे तू कालच इथे आला आहेस, काही तासच लोटलेत आणि तू काय प्रेडिक्ट करत सुटलायस? मी इथे कामासाठी आलोय, ते महत्त्वाचे आहे माझ्यासाठी. फ्रेम बीम याच्यासाठी वेळ नाही आहे रे. तू उगाचच पॅनिक होतोयस. विराज त्याच्या सुटकेसमध्ये ओझरती नजर टाकत बोलला. अचानक त्याला सुमनला आणलेल्या गिफ्टबद्दल आठवले. बाय द वे, तू सुमनसाठी एक स्पेशल गिफ्ट आणलं आहेस ना, आणि ते फक्त तिलाच देणार आहेस. मग दिलं का? विराज त्याच्या सुटकेसमध्ये हात घालत बोलला. वेट अ मिनिट, माझ्या सुटकेसचा हात लावू नकोस. मॅनरलेस. आदित्यने पटकन येऊन विराजचा हात पकडला. राहिलं नाही लावत. म्हणजे सुमनने ते गिफ्ट घेतलं तर? बॅड लक विराज, तो स्वतःलाच म्हणाला. विराजने जणू आदित्यच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवला. त्याचा चेहरा उतरला. तो विराजच्या समोर पलंगावर बसला. नाही घेतलं तिने ते गिफ्ट. आदित्य मान खाली घेऊन बोलला. म्हणजे तिने सरळ नाही म्हटले. पण का? कशासाठी? आता माझी होणारी बायको आहे, तर तिला मी म्हटले तो नेकलेस मी माझ्या हाताने तुझ्या गळ्यात घालणार, तर शी रिफ्युज्ड. सरळ निघून गेली. आय एम टेलिंग यू, जर ती अमेरिकेतल्या घरी असती ना, तर तिचे नखरे मी खपून घेतलेच नसते. तिला तेव्हाच वटणीवर आणले असते. पण आई म्हणते जास्त रागवायची नाही, आणि राग आला तरी कंट्रोल करायचा. आदित्य जे सुमनबद्दल बोलला ते ऐकून विराजचा स्वतःवरचा ताबा सुटला. त्यांनी मनात आणले असते तर या अर्ध्या इंग्लिश मुलाला मिनिटात दाखवून दिले असते कोण कोणाला वटणीवर आणू शकतं. आदित्य, ठीक आहे, आता नाही घेतला तर नंतर घेईल, पण मला दाखव ना काय गिफ्ट आहे ते. येस, दाखवतो. भावनेच्या भरात आदित्य विराजसमोर बसून सुटकेस उपसत राहिला. त्याचे मेडिकलचे पेपर्स बाहेर पडले तरी त्याचं लक्षच नव्हते. त्याला ते गिफ्ट दाखवण्याची घाई झाली होती. अरे या बायका किती बोलतात रे, विराज वैतागत बोलला. व्हॉट? कोण बायका? कसला आवाज? आदित्य, जा तुझ्या गॅलरीत उभा राहून बघ जरा. सुमन, शकू आणि उमा काकू किती मोठ्यांनी बोलत आहेत. विराज बेधडक खोटं बोलला. सुमनचे नाव ऐकल्यावर आदित्यचा चेहरा खुलला. तो धावत बाहेर गॅलरीत गेला. विराजने जराही वेळ न घालवता त्या 3-4 पेपर्समधला एक पेपर, ज्यावर त्याने लिस्ट ऑफ टॅबलेट्स असे लिहिले होते, तो पेपर पटकन स्वतःच्या जॅकेटमध्ये कोंबला. तेवढ्या कृतीनेही विराजला घाम आला. काय बोलतोस? फक्त शकू आणि मामी होती, सुमन नव्हतीच. आदित्य वैतागून बोलला. गेली असेल, तिला काय माहीत तू बघायला जाशील ते, विराज बोलला. आता त्याला त्याच्या खोलीत जायचे होते. त्याचं महत्त्वाचे काम झाले होते. बरं, मी जातो. मला आंघोळ करायची आहे. काकू कधीही जेवायला बोलवतील. आपण वेळेत जायला हवे. उगाच आपल्यामुळे त्यांना उशीर नको. कसं? तू पण आवरून घे आणि सुटकेसमधलं सगळं सामान आधी कपाटात लाव. एवढे महागडे कपडे खराब होत आहेत.
विराज त्याची स्तुती करत बोलला. हो लावतो मी, पण आधी ते गिफ्ट बघ. आदित्य राहू दे ते आता, नंतर बघेन. तू पण आराम कर, भेटूया खाली जेवायला. विराज उठत बोलला. ॲज यू विश, मी कपाटात लावतो सगळं सामान. विराज आदित्यच्या खोलीबाहेर पडला. त्याला त्या पेपर्समध्ये काय लिहिले ते वाचण्याची घाई झाली होती. तो त्याच्या खोलीत आला व दाराला आतून कडी लावून घेतली. ओह कम ऑन स्टीव, आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्युजेस. ट्राय अन अनदर वे, बट आय वॉन्ट कन्फर्म तिकीट्स फॉर इंडिया. डिड यू गेट मी? कुंदा फोनवर जोरात ओरडली. रागाने तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर घाम आला. घारे डोळे लाल झाले होते. फोनवर बोलून तिने रिसीव्हर जोरात आपटला. अगं काय करतेस? तुला तिकीट नाही मिळत आहे तर वस्तूवर का राग काढतेस? आणि अचानक काय हे भारतात जाण्याचे काढले आहेस? कुंदाचं वागणं न समजून मनोहर दामले म्हणजे आदित्यचे वडील तिच्याकडे नाराजीने बघत बोलले. मनोहर असे बोलले तसं कुंदाने मान वळवून त्यांच्याकडे थंड नजरेने पाहिले. तिची ही नजर काही वेगळंच सांगत होती. भयंकर, काहीतरी भयंकर विचार करत आहे ही बाई त्यांच्या मनात येऊन गेले. तू अशी का पाहतेस माझ्याकडे? कारण तुम्हाला मी काय बोलते ते समजत नाही ना, मग नजरेची भाषा समजते की नाही हे पाहते. कुंदा आवाज कठोर करत बोलली. अगं तू आई आहेस की कोण आहेस? स्वतःच्या मुलाचा असा बाजार म्हणतेस? काहीच कसं वाटत नाही ग? पैशांसाठी माणसं असतात हबापलेली, क्रूर, प्रसंगी दुसऱ्याचा जीव घेणारी, पण एक जन्मदात्री स्वतःच्या मुलाला पैसे देणारी मशीन समजते. ह्यापेक्षा दुर्दैवी ते काय असणार? मनोहरराव खेदाने बोलले. नाही ना पटत? मग कोण सांगते तुम्हाला माझ्या कामात लुडबुड करायला? मी जे करते ते मला बरोबर माहिती आहे. तुम्ही तुमच्या उपदेशाचे डोस पाजण्याची गरज नाही आहे. हा जो आलिशान बंगला दिसतोय ना, तो फक्त नावाला आहे. इथल्या बँकेकडे गहाण पडलाय माहिती आहे ना. या 3-4 आलिशान गाड्या फक्त शोभेच्या वस्तू आहेत. त्यांचा खर्च तुमच्या वडिलांनी बनवलेली ट्रस्ट बघते. आपल्याला काय, त्या दरमहा तुम्हाला $2,500 आणि मला $2,000 मिळतात भीक म्हणून. काय होतं या पैशात सांगा ना? काय मिळतं या एवढ्याशा पैशांत? आपलं राहणीमान अति उच्च दर्जाचे आहे. आपली उठ बस इथल्या एक क्लास सोसायटीमध्ये असते. माझ्या किटी पार्टीज, माझं सोशल नेटवर्किंग, नोकर चाकर यासाठी पैसा लागतो, खूप पैसा लागतो, आणि तो मला हवाय. समजलं? कुंदा मनोहररावांच्या समोर उभी राहत ओरडली. होतं, सगळं होतं आपल्याकडे. बाबांनी ₹9 आणलेला फॅब्रिकचा बिझनेस उत्तम चालू होता. इथल्या इंडस्ट्रीमध्ये टॉप 10मध्ये आपली कंपनी होती. पण तुला पैशाची अतिहाव सुटली. तुझा पैसा उधळणं सुरूच होते. बिझनेसमध्ये तुझा हस्तक्षेप वाढला. भविष्यात येणारा धोका बाबाने त्याच वेळी ओळखला. असतील नसतील तर उधळून लावशील. आणि आधी त्याचे नवनवीन चाललेले उद्योग सारं काही बघून त्यांनी बनवलेली व्हील बदलली आणि ती महत्त्वाची अट घातली. आता सगळा कारभार दामले फॅब्रिकेशन कंपनी DFC ट्रस्टच्या हातात आहे. त्या ट्रस्टच्या कमिटीवर देखील मी नाही आहे. हे सगळं तुझ्यामुळे झाले. तू कारणीभूत आहेस यासाठी. एवढं सगळं होऊनही तू तुझ्या वाईट कारवाईत थांबत नाही आहेस? मनोहरराव कमालचे रागवले होते. झालं तुमचं बोलून, आता माझा ऐका. आवाजात बर्फासारखा थंडपणा ठेवत कुंदा म्हणाली. तुम्ही कितीही असं इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं तरी माझ्या मेंदूला पाझर फुटणार नाही. हा 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 हा. स्वतःच्या विनोदावर हसत कुंदा म्हणाले. कारण मी मनाने विचार करतच नाही, मेंदूने व्यावहारिक विचार करते. कसा आहे ना, तुमच्यासारखा असं फक्त चांगला विचार करणं मला जमणार नाही. दुसऱ्याचं भलं करून स्वतःचं भलं होत नसतं मनोहर दामले. त्यासाठी आधी स्वतःचा विचार करावा लागतो. स्वतःच्या घरात गडगंज संपत्ती असताना लंकेची पार्वती होऊन नाही राहायची आहे मला. आदित्यच्या चुंबनची लग्न लावून ती गडगंज संपत्ती मला माझ्या अंकित करायची आहे. तुमच्या पिताश्रींनी तो शहाणपणा केला नसता तर. कुंदा गप्प बस. तुझी विषारी तोंडातून माझ्या वडिलांबद्दल एक शब्दही अक्षर काढू नकोस. ते माझे वडील आणि तुझे सासरे आहेत हे विसरू नकोस. तुझ्या असल्या स्वभावामुळेच अमेरिकेत असूनही ते वेगळ्या शहरात राहत आहेत. परत जर असं बोलशील ना तर मी विसरून जाईन तू आदित्यची आई आहेस. मनोहरराव रागाने लाल होत बोलले व तिथून निघून गेले. असं बोलून नाही चालणार. स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवं कुंदा. आता जास्त विषय वाढवायला नको, तिने विचार केला. फोनची रिंग वाजली तसा कुंदाने पटकन फोन घेतला. हॅलो मॅम, स्टीव हियर. येस, स्पीक अप. मॅम, देर इज अ गुड न्यूज फॉर यू. युअर तिकीट हॅव बीन कन्फर्म्ड. यू कॅन फ्लाय टू इंडिया आफ्टर 4 days. दॅट्स ग्रेट. कुंदा खुश झाली. चला आता दापोलीला जाता येईल. लवकरात लवकर यशवंताशी बोलून सुमन आदित्यचे लग्न करून इथे आणायचे. मग माझ्या अलिबाबाच्या गुहेची चावी माझ्या हातात. विचार करून कुंदाचे खारे डोळे अजूनच चमकू लागले. पेपर घेऊन विराज त्याच्या खोलीत गेला. त्यात काय लिहिले आहे हे वाचण्यासाठी तो अधीर झाला. त्या पेपरवर अवर लेडी हेल्थ सेंटर बोस्टन असे नाव होते. विराज वाचत होता. पेशंट नेम आदित्य मनोहर दामले. एज 30 years. Disease mental illness
डिसऑर्डर्स, बिहेवियर्स प्रॉब्लेम, चाइल्डहुड अब्यूज, ट्रॉमा, डिप्रेशन, स्टबन. विराजने पुढे भरभर वाचलं. बापरे, आदित्य मानसिक रुग्ण आहे. त्याच्या वागणुकीत बदल होतो. लहानपणापासून तो असा आहे. डिप्रेशनमध्ये जातो आणि ह्याचसाठी तो गोळ्या घेतोय. आदित्य अशा अवस्थेत अमेरिकन भारतात आलाय. जमीन घेणे वगैरे ठीक आहे, पण सुमनशी लग्न करण्याचा त्या उद्देशाने तो इथे आलाय. त्याच्या या आजाराबद्दल अण्णा काकूंना काहीच माहीत नाहीये. परत हा आजार कितपत सिरियस आहे हे गोळ्यांच्या डोसेसवरून समजू शकते. सुमनसाठी हे डेंजरस आहे. अशा मुलाशी तिचं लग्न अशक्य. मी हे होऊ देणार नाही. आदित्यला असं हलक्यात घेऊन चालणार नाही. जर त्याच्या मनाविरुद्ध घडत असते असं वाटलं तर तो काहीही करू शकतो. मला सगळ्यांना सांभाळायला हवंय. अण्णा काकू लगेच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यांना धक्का बसेल असे सांगून चालणारही नाही. आत्तापासूनच आदित्यवर लक्ष ठेवायला हवे. विराजने तो पेपर नीट घडी करून ड्रॉअरमध्ये ठेवून दिला. तेवढ्यात दारावर टकटक झाले. विराजने दार उघडले. शकू होती. काकूनी जेवायला बोलवलं आहे. हो, 10 मिनिटात आलो, विराज म्हणाला. शकू जायला वळले. तेवढ्यात विराजने त्या थांबवलं. शकू, आदित्यला सांगितलेस का? होय, येतायत बोलले. काय करत होता तो? कसली तरी गोळी खात होते. शकू बोलून थांबली आणि विराजच्या तोंडाकडे पाहू लागली. का थांबलीस? अजून काय विचारायचे आहे का? शकूच्या या आगाऊपणाचा विराजला रागच आला आणि हसूही आले. नाही, काही नाही, जा तू. विराजने तिला वाटेला लावले. सगळे आवरून तो खोलीच्या बाहेर आला. खालून जोरात हसण्याचा आवाज येत होता. आदित्य आणि आरव दोघांचा आवाज होता तो. विराज जिना उतरू लागला. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. पाहूया आदित्यचा आजार विराजला काय काय करायला भाग पडतोय आणि सुमन, आदित्य आणि विराज या त्रिकोणांचं पुढे काय होतंय. ऐकायला विसरू नका. तुझंच वे बहरली प्रीत. लेखिका प्राची सुळे. धन्यवाद.